उल्हासनगरमध्ये अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस ट्रेड युनियनने आक्रोश मोर्चा काढला। कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। किल्ले रायगडाची युनेस्कोच्या पथकाने आज पाहणी केली, तर जागतिक वारसा यादीमध्ये समावेशासाठी रायगडाला नामांकन मिळाले। तसंच शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधलेला। तुळजापूर शहरामध्ये बचत गटातील महिलांकडून आमरण उपोषण करण्यात आलं। शालेय पोषण आहाराचं काम काढून घेतल्यानं उपोषण करण्यात आलं असून आमचं काम काढून राज्यातील मोठ्या संस्थांना काम का दिलं असा सवाल उपस्थित केला जातोय। पुण्यामध्ये मनसेकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं जल्लोष साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। सोलापूरच्या विमानतळाचं उद्घाटन होऊन विमानसेवा अद्याप सुरू झाली नाहीये, तर डीसीजीएकडनं विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुरलीधर मोहोळांनी विमानसेवेचा मार्ग निश्चित करून निवेदन प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे अजित पवारांची साथ सोडणार आहेत। बबनदादा शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असून उमेदवारी न मिळाल्यास थेट अपक्ष लढण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे। नागपूरच्या महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पावसामुळे भांडेवाडी कचरा डम्पिंगची भिंत तुटल्यानं पूरस्थिती निर्माण झाली असून नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्यानं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आलं। सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय सुरू केलंय। कार्यालयातून कुठलंही राजकारण होणार नाही असं स्पष्टीकरण जरांगे पाटलांनी दिलेलं आहे। केंद्र सरकार आता खाद्यातील उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे। केंद्र सरकारकडून 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नॅशनल मिशन ऑन डबिनल ऑइल नावानं योजना सुरू करण्यात येणार आहे। हिंगोलीमध्ये उमेदमधील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन केलं। महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आलेला आहे। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयातील रोजंदारी मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतला। आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील वणी रंभापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं इकरार अहमद शेख इच्छुक आहेत, तर तालुक्याच्या विकासासाठी प्रहार शेतकरी संघटनेकडे उमेदवारीची मागणी करण्यात आलेली आहे। सोलापूरच्या मोडलिंबामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं मनसेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला, तर पेढे वाटत आणि फटाके वाजवत जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। माजी आमदार रमेश कदम यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला। रमेश कदम यांच्याकडनं मोहोळ मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे। उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। वाशिमच्या पोहरादेवी येथे नंगारा वस्तू संग्रहालयाच्या लोकार्पणासाठी उद्या पंतप्रधान मोदी येतात आणि याच अनुषंगाने आज पोहरादेवीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। यासाठी 5,240 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, तर इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांना विधानसभेला उमेदवारी देण्याचं आश्वासन नाही। अशी कोणतीही अट किंवा शर्तींशिवाय पक्षात प्रवेश करण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटलांना अट घालून देण्यात आली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील यांना सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। तिरुपती लाडू प्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार आहे। एसआयटी स्थापन करून तपास करायची सूचना तिरुपती लाडू प्रकरणामध्ये आता सर्वोच्च न्यायालयानं दिलेली आहे। मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न आता सत्यामध्ये उतरणार आहे। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सुरक्षा प्रमाणपत्र मिळालंय। उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वीच मनसेचे पंढरपूरचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली। राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांची पहिली उमेदवारी जाहीर केली। घटस्थापनेच्या मुहूर्तावर काल संध्याकाळी खर्डी येथील सीताराम महाराज मंदिरामध्ये त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला। बनावट कागदपत्रांच्या आधारे मृदा आणि जलसंधारण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला। जलसंधारण विभागाची 1,30,00,000ची फसवणूक या कंत्राटदाराने केलेली आहे।
नांदेडमध्ये शिवसेना भाजपची जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचा मराठा सरदाराचा उल्लेख करण्यात आला। गोरगरीब मराठ्यांना न्याय देऊ शकणारा एकमेव आधार शिंदे सरकार मराठा सरदार असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 102 कोटी रुपये अर्थसहाय्य वितरणास आता सुरुवात करण्यात आलेली आहे। सरकारच्या वतीने नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा दिला जातो। मुंबईच्या वर्सोवा मतदारसंघातील कवठेखाडी रस्त्याला अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे नाव देण्यात आलं। वर्सोवा मतदारसंघाच्या आमदार डॉक्टर भारती लव्हेकर यांच्या हस्ते कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर शिवसैनिकांच्या वतीने नवी मुंबईमध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे।